सरकार तुम्ही ठीक आता? छतर ए बघा त्याला. सरकार सरकार शिवा 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 थांब. सोड मला. शिवा थांब, पकडलाय त्याला. तू थांब इथे. श्रद्धा जा रिक्षा घेऊन ये. अगं जा रिक्षा घेऊन ये. थांब. सॉरी सॉरी. जय शंभू इन्स्पेक्टर साहेब, शिवा बोलतोय. त्या हल्लेखोरांनी तोंड उघडलं का? नाही. माझ्या सरकारांवर हल्ला केला साहेब त्यानं. नाही नाही, जर तोंड उघडत नसेल ना माझ्याकडे त्या बघा 2 मिनिटात बोलायला लावतो त्याला मी. नाही तसं नाही. हे बघा साहेब, मला असं वाटतं ना हे ना विरोधी पक्षातलं एखाद्याचं नेताच. अरे नाना नाना काय नाना, हाताला गोळी लागली तुझ्या. साधं खर्चटल्यासारखं वागू नकोस. अरे आराम करायचं सोडून मगापासून नुसती पडपड 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 लावलीस. गोळी खा की नाही का? राहू दे, काही नंतर. अवघड आहे. पोलिसांना त्यांचं काम करू द्यायचं ना. पण नाही, सगळीकडे यालाच हिरोगिरी दाखवायची. आपल्याला लागलाय, आपल्याला आराम करायला हवा, औषधं घ्यायला हवी, ते कळत नाही. अरे कवा धरणं सांगतोय, गोळी खा की. खा की लेका. राहू दे म्हटलं ना, मला नाही खायचे. काही नंतर. नंतर खाई? हा काय देवाचा प्रसाद आहे का? अरे औषध आहे, आता खाल्लं तर बरं वाटल. ए नाना, नको जास्त टेन्शन घेऊ. फक्त गोळी घासून गेली मला. गोळी घासून गेले असं तुला वाटतं? अरे पण जेव्हा मला कळलं ना गोळी लागली, तेव्हा तर मी अर्ध मेलाच झालो होतो. तुला मध्ये पडायची काय गरज होती? ए नाना, काय बडबडतोय तू? हा, मी मध्ये नसतो पडलो ना, सरकारना गोळी लागली असती. अरे ज्यांनी आपलं आयुष्य मार्गी लावलंय, मला लहानपणी मरण्याच्या दारातून वाचवलंय, त्या सरकारांचा जीव धोक्यात घालायचा होता मी. काय बडबडतो तू? बरं ठीक आहे, पण गोळी तुझ्या हाताला न लागता तुझ्या छातीत घुसली असती तर काय झालं काय झालं असतं माझं? अरे तुझ्याशिवाय कोण आहे माझं? अरे तुझ्या आई गेल्यापासून हाताच्या फोडाप्रमाणे जपलं रे तुला म्या. अरे तुला साधा ताप जरी आला ना तर रात्रभर मला हुडहुडी येते. रात्रभर झोप लागत नाही, किती नशा केली तरी. ए पोरा, परत असं वागू नकोस. तुला लय आयुष्य बघायचं अजून. नाना